दादा एक सर्व्हे केला होता. त्या सर्व्हेमध्ये असं माहित पडलं की सर्वात जास्त नागपूर डिस्ट्रिक्टमध्ये जर एज्युकेटेड कोणते तहसील असेल तर काटोल नारखेडमध्ये नाव येते. बरोबर. आणि एज्युकेशनच्या काळामध्ये एक चांगली व्यवस्था पण होती. पण आता मुलं जे आहे ते बाहेर जॉबसाठी जातात, शिक्षणासाठी पण बाहेर जातात. का आपल्याकडे रोजगाराची संधी नाही आहे? महाराष्ट्रामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये सर्वात प्रगतिशील आणि पैसेवाला भाग जो असेल नागपूर जिल्ह्यामध्ये तर काटोल तालुका, नरखेड तालुका, सावनेर तालुका आणि कळमेश्वर तालुका हे 4 तालुके सधन होते. हे सधन होण्याचं एकमेव कारण होतं की आपल्याकडे संत्रा उत्पादन इतक्या चांगल्या पद्धतीने होत होतं आणि त्या संत्रा उत्पादनाच्यामुळे जे बागायतदार होते ते श्रीमंत आणि सुशिक्षित होते. परंतु याच्यावरच लोकांनी लक्ष न देता जे आपले जे राजकारणी लोक आहेत त्यांनी याच्यावर दुर्लक्ष केलं. त्यामुळे संत्रा उत्पादन जे व्हायला पाहिजे ते त्याची घट दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे शिक्षणाकडे कोणाचं लक्ष नाही आहे आणि आतापर्यंत जे काही आपल्याकडे सरकार होती त्यांनी शिक्षणाकडे व मुलांकडे त्या भागातल्या आपल्या काटोल विधानसभेच्या लोकांवर दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे ज्या पद्धतीचं MIDC डेव्हलप व्हायला पाहिजे, त्या पद्धतीची शिक्षणची प्रक्रिया तिथे सक्षम व्हायला पाहिजे, ते आतापर्यंत आपल्याला दिसत आलेलं नाही. नुसतं रोड आणि बाकी याच्या व्यतिरिक्त काहीही काम आपल्या याच्यामध्ये झालेलं नाही आहे. कास्तकार आजही सोयाबीनला भाव न मिळाल्यामुळे, कापसाला भाव न मिळाल्यामुळे, संत्र्याला भाव न मिळाल्यामुळे त्रस्त झालेले आहे व त्रस्त झाल्यामुळे जनता आता कोणाला आणि कशा पद्धतीने मतदान करेल याची फार मोठी गंभीर परिस्थिती आज काटोल विधानसभेमध्ये आपल्याला आढळून येते.